हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे वैभूची दुनिया या चॅनलमध्ये. तर गाईज आज सकाळसुद्धा झाले आणि आज थोडीशी वेगळी सकाळ तुम्हाला दिसणार आहे, कारण मी तुम्हाला कालच बोलली की तुम्हाला आता ते घरचं सगळं काहीच दिसणार नाही. मी मावशीकडे येते, ही माझी मावशी तुम्हाला मी दाखवलेलीच आहे. तर आता मला ऑफिसला जायचं आहे म्हणून मी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि आता मी तयारी करणार आहे. तर मग आता मी तयारी करते गाईस, कारण मी थोडी लेट उठलेली आहे, त्यामुळे मला पटापट आवरायला लागणार आहे आणि पटापट निघावं लागणार आहे. काय अजून इकडे झोपलेले आहेत, मी झोपलेली, अजून बाहेर पण सगळे झोपलेले आहेत. तर काही ब्लॉगमध्ये काहीच दिसणार नाही आहे तुम्हाला. मी पटापट आवरून घेते, तर परत तुम्हाला माझी मावशी ते जेवण बनवते. काय करू, पोरगी आमच्या जेवणच बनवत नाही. अशी सांगत नाही एक दिवस, हा मावशी मी जेवण बनवते ना. मावशी तुम्हाला लवकर मी जेवण बनवेन. मग मी काय करू, मी लेट उठली तर काय करू आता. मी तर मला पटापट तयारी करते आणि ऑफिसला जायला निघते. तुम्ही कंटिन्यू राहायचं ब्लॉगमध्ये. अगं माझी टिकली कुठे गेले मला आठवत नाही गाईस. माझ्या टिकल्या गायब झालेल्या आहेत, मी बॅगमध्येच ठेवलेल्या, पण त्या कुठे गेला मला समजत नाही. हे पोरीने ठेवल्या असतील गाईस. माझी आई, अगं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे प्रेम गाईस, इकडे प्रेम होतं चाललेलं आहे. कसं प्रेम होतं चाललेलं आहे त्यांचं दोघींचं, मायलेकींचं. ते काढा आता मी रेडी झालेली आहे, याचेच केस घेऊन जाणार आहे. मी ऑफिसला जाऊन केस घ्यायचे आहे गाईस, कारण ओले आहेत ते खूप. आता धुतले, कारण श्रावण सोमवार आहे त्यामुळे उपवास पण आहे. इकडे काय बोलणं चालू आहे मी तुम्हाला दाखवते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. छोटासा दे मावशी, आहे का छोटा डबा? मावशीला विचारा मी छोटा डबा आहे का. मग कुठं जावं संध्याकाळी लागेल ना ग एड्याला द्यायला. उद्या तर मी आता निघालेले, निघतो आम्ही आता ऑफिसला जायला लगेच. तर जेव्हा आम्ही निघतोय. मला बूट घालता थोडासा टाईम झाला आहे आणि मला आता शिवाय देणार आहे, त्यामुळे मग कसा रागात बसतोय. माझ्या बहिणीने काही लेट झाला, तो नाश्ता करत होता, मी तर नाश्ता केला पण नाही, त्यामुळे अशाप्रमाणे आमची लेट. तर मी आता ऑफिसला सुद्धा पोचलेली आहे. बघा, पण मी ऑफिसला पोहोचले, पण काय रेकॉर्ड करेल का नाही हे मला माहीत नाही आहे सध्या.
तर मी आज खूप दिवसानंतर ऑफिसला आले तर खूप काम असेल मला, त्यामुळे मी रेकॉर्ड करेन का नाही ते मलाच माहीत नाही आहे गाईस. आणि केस थोडेसे माझे विचित्र दिसत आहेत. सुद्धा सुरू झालेलं आहे, त्यामुळे मी आज व्लॉगिंग करू शकते का नाही ते मला माहीत नाही आहे. तर थोडीशी मी बिझी राहणार आहे. सो आय एम सो सॉरी गाईज. थोडंफार रेकॉर्ड करू शकते मी. हॅलो एव्हरीवन. तर मी आता घरी चाललेली आहे. मी आता बसमध्ये बसलेली आहे. तर माझी ट्रेन मिस झाली, त्यामुळे मला आता बसने जावं लागतं आहे. मी ऑफिसमध्ये निघताना काही शूट नाही केलं, त्यासाठी सॉरी. आज मी ऑफिसमध्ये सुद्धा काहीच शूट नाही केलेलं. आता मी तुम्हाला घरी जाते. मी लेट झालं आहे खूप मला आधीच. मी आता घरी गेल्यावर तुमच्याशी बोलते. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं. तुम्हाला मगाशीच दाखवलं मी का भांडी मी घासली होती, पण भांडी घासल्यानंतर मी काहीच रेकॉर्ड नाही केलं कारण जरा चालू होतं काहीतरी, त्यामुळे मी काही रेकॉर्ड नाही केलं. तर आता हे बघा बिछाना वगैरे सगळं टाकलेला आहे. आता झोपायची वेळ आहे. तर मी विसरून गेलेली व्लॉग एंड करायचा राहिला आहे, पण मी ते आता मला अचानक आठवलं. तर मी तेव्हा मग विचार केला आता व्लॉग एंड करते. तर गाईज आजचा व्लॉग इकडेच एंड करते. तर व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल गाईज. आणि भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट एव्हरीवन.